माझ सूचना दे तू, मग तुम्हाला काय वाटेल त्या माझ्या सांगा, मग तुम्ही माझ्या या मग बघन म्हणून. पहा दोन्ही टीम नोंद घ्या. आयोजन कमिटीकडनं माझ्यापर्यंत सूचना आलेली आहे. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू म्हणजे 12वे खेळाडू जे कंपल्सरी असायला हवे आणि ते ड्रेस कोड मध्ये असायला हवे. ओमगाड बिमगाड सगळं आणला. एक कुडकी मोडली काय कोणा तुझी कुडकी मोडली तू. आम्ही मोडतो म्हणतो मला. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. संकुल आणि त्याच्या साथीला सचिन. ही सलामीची जोडी जहागीर दसईवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. त्यांच्या समोर खेळताना संघ पाहायला मिळेल तो म्हणजे गोरक्षनाथ डोंबेरवाडी. या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी दिनेश. पहा या मैदानावरती जहागीर दसईवाडी हा संघ देखील चॅम्पियन बनलेला आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांच्या समोर संघ खेळताना पाहायला मिळेल गोरक्षनाथ डोंबेरवाडी, जो खऱ्या अर्थाने या सीझनची पहिली क्रीडा स्पर्धा खेळतोय. निश्चित आज या मॅचमध्ये कोण कोणावरती हावी ठरणार ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. यात तिळमात्र शंका नाही. स्ट्राईक एनवरती आहे तो म्हणजे संकुल मेंगाळ, मग स्ट्राईक एनवरती सचिन, तर गोलंदाजी मार्कवरती दिनेश जो आपल्याला पाहायला मिळतोय. दिनेश गोलंदाज तयार होईल. दिनेश चला 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 पंच चालू करा. चला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सामना क्रमांक 2 पहिल्या फेरीतील खेळताना पाहायला मिळत आहेत दोन संघ. टॉस जिंकला तो गोरक्षनाथ डोंबेरवाडी क्रिकेट संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो स्वीकारलेला आहे. स्ट्राईक एनमध्ये संकुल मेंगाळ आहे. चला दिनेश तयार. समोर संकुल मेंगाळ. हो स्लोवर गतीचा चेंडू एक टप्पा घेतलेला आहे. गती कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे टाकलेला हा चेंडू एक सिंगल आलेली आहे. कदाचित या चेंडूवरती फटका खेळला नसतात तर कदाचित काय तो निर्णय आपल्याला पाहायला मिळाला असता, परंतु जरूर इथे एक सिंगल आलेली आहे. स्ट्राईक एनमध्ये सचिन आपल्याला पाहायला मिळेल तर गोलंदाजी मार्कवरती दिनेश. यावेळेस पॉइंट मध्ये फटका सजवला आहे. एक सिंगल इथे कंप्लीट झालेले आहे. दुसरीचा प्रयत्न केलेला आहे. ओहो आणि जरूर इथे फक्त एकच धाव. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या स्थितीला. एकंदरीत 2 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 2 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा दिनेश. या मॅच मध्ये पहा एका साइडनं यावेळेस जरूर आपण पाहणार आहोत काहीसाठी नका ना जाऊ टाइमपास करू. काय वया त्या खटाकडे देऊन ठीक आहे. बॉल आहे. शक्यतो किरकोळ गोष्टीवरती पंच आपण टेक्निकल टीमचा सपोर्ट घेऊ नका. जेव्हा रिक्स असेल त्यावेळेस जरूर आपणही आवश्यकतेनुसार
वापर करा. स्लोवर गतीचा चेंडू, टप्पा पडला, त्याच्यानंतर पहा गती कमी आपल्याला पाहायला मिळाली आणि इथे आलेला हा डॉट बॉल. पहा परवाच्या दिवसामध्ये बिरसा 11 डोंबिवली हा संघ बॅटिंग करत होता, क्षेत्ररक्षण करत होता, गोरक्षनाथ संपूर्ण टीम ही टाळ्या वाजवत होती, सपोर्ट करत होती. आज हे चित्र उलट आहे. कितीही केलं तरी शेवटी गावाचा विषय आहे. यावेळेस हो चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक मनोज बॉल खाली आलेला आहे, झेल कॅरी होतोय आणि तिथे संकुल मेंगाळची मोठी विकेट. फलंदाजी तिथे होतोय बाद. संकुल मेंगाळ बॅक टू द डगआउट. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पाठीमागे तुमच्या डोक्या काढून ठेवा. चंदू मैदानाच्या आतमध्ये दाखल. पहा संकुल मेंगाळसाठी सातत्यानं पहिल्या चेंडूपासून जो गतीचा अंदाज त्याला बांधता आला नाहीये आणि अखेर 5व्या बॉलवरती त्याला स्लोवर गतीच्या चेंडूवरती फसवलं गेलं. तिथे फलंदाज बाद झाला. मनोज बॉल खाली आला. मनोज कडनं चुका नाहीये आणि तिथे सुरेख झेल कॅरी केलेला आहे. चंदू यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्ट्राइक एंडवरती चंदू आहे. गोलंदाज दिनेश. यावेळेस हो समोर फटका खेळून काढलेला आहे. एक सिंगल बनलेला आहे. मनोज बॉल पर्यंत पोहोचलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालेलं आहे. एकदा वेगानं कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. तेवढा संघर्षाचं खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतं. हा धाव फलक. संघाची धावचुकांची संख्या ही 4. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त गोलंदाजी दिनेशची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. दिनेशनं सुरुवात चांगली करून दिलेली आहे. फक्त 4 धाबा खर्च केले आहेत. हा इतिहास राहिलेला आहे. या मैदानावरती आतापर्यंत प्रत्येक जण म्हणत होता की इथे बॅटिंग कशीही चांगली होणार म्हणजे होणार, परंतु या वर्षामध्ये असं झालेलं आहे की बॅटिंग जी जास्त वेळात चाललेली आहे. जास्तीत जास्त वेळा गोलंदाजाने आपलं अधिराज्य गाजवलेलं आहे. या पर्वामध्ये 24 चेंडूमध्ये 24 धावा ही डिफेन्स झालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या धावा हे आपण पाहिलेल्या आहेत. रवी आलेला आहे गोलंदाजीसाठी. चंदू जो आपण फेकी क्रिकेट पासून आतापर्यंत खऱ्या अर्थाने डोंबिवली क्रिकेटसाठी सातत्याने विकेट कीपरची भूमिका स्पष्ट करत असतो. इथे यावेळेस हो थोडीशी चुकी झाली. रवीकडनं देखील स्टार्ट जबरदस्त दिलेला आहे. मी तर म्हणेन की बिरसा 11 डोंबिवली टीमचे गोलंदाज प्रॅक्टिससाठी कुठे जात आहेत कदाचित जागा आम्हालाही सांगून ठेवा, कारण गोलंदाजी कमालीची आतापर्यंत झालेली आहे. दिनेशची देखील आणि रवीचा स्टार्ट देखील जबरदस्त झालेला आहे. सचिन हार्ड हिटर खेळाडू आहे, परंतु त्यालाही सध्याच्या स्थितीला थांबवलेला आहे. यावेळेस हो शॉर्ट पिच चेंडू होता. दिनेश डीपमधून बॉल पर्यंत पोहोचलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. एक सिंगल आलेली आहे. इथे भागीदारीची गरज आहे. 5 धाबा ज्या फलकावरती आहेत. भागीदारी बनवायची आहे जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाला. जर आपण भागीदारी बनवू शकता तर आपण शेवटच्या षटकामध्ये धावा मारू शकता, परंतु ती भागीदारी तुमची बनवणं डेव्हलप करणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गोलंदाजाला सामोरं जावं लागणारच आहे. यावेळेस चुकीचा चेंडू, फार चुकीचा चेंडू आहे. वाईट बॉल आहे, कारण हा चेंडू कदाचित आपण पाहिला तर फलंदाज जर अगोदर तयार असतात तर कदाचित या बॉलवरती 6 किंवा 4 या नक्कीच मिळू शकल्या असत्या, परंतु पंचाने यावेळेस मात्र घोषित केलेला आहे की हा चेंडू आहे तो म्हणजे वाईट बॉल आहे. संघाची धावसंख्या 6 धावा बॅटिंग करत असताना जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाच्या पाहायला मिळालेल्या आहेत. चंदू आहे स्ट्राइक एंडवरती. गोलंदाज रवी. स्लोवर गतीचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर मध्ये एक सिंगल बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? गणेश डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलेला आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. कदाचित पहा संघामध्ये प्रॅक्टिससाठी तुम्हाला सगळ्या पद्धतीचे गोलंदाज असणे आवश्यक आहे. कधी जर पाहिला
स्लोवर गतीचे गोलंदाजही हवे आहेत तर आपल्याला त्याचा अंदाज लागू शकतो. कधी वेगवान गोलंदाजही तुमच्याकडे असणं फार महत्त्वाचं आहे आणि कदाचित तुमच्याकडे आउटस्विंग इनस्विंग व्हेरिएशन करणारा गोलंदाजही असणं फार महत्त्वाचं आहे. यावेळेस मात्र गती ओळखली, लेंथ ओळखली आणि अगोदरच तयार होता सचिन. बॅकवर्ड स्कोर लेग डीप मध्ये 6 धाव्यांसाठी आलाय हा षटकार. 13 धावा यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. चांगला पहा टप्पा पाहिला. सचिनला माहित होतं 2 चेंडू कशा पद्धतीनं सचिन खेळला. त्याच्यानंतर थोडासा अंदाज घेतला, अंदाज बांधला आणि त्याच्यानंतर तो पहा अगोदरच तयार झाला आणि तिथे मात्र चेंडूला सीमा रेषा बाहेर पाठवलेला आहे 6 धाव्यांसाठी. यावेळेस समोरच्या दिशेला जबरदस्त यावेळेस फटका. एक टप्पा घेतलाय. बॉल मात्र यावेळेस थांबत नाही. एक टप्पा घेत 4 धाव्यांसाठी. आता मात्र रवीची गोलंदाजी जिचा घेतलेला अंदाज चंदूच्या बॅटमधनं आलेला हा सचिनच्या बॅटमधनं आलेला हा जबरदस्त फटका लागोपाठचा हा मोठा फटका आलेला आहे. 17 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च झाल्या होत्या 4 आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत 13 धावा खर्च झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू बाकी आहे. स्ट्राइक एंडमध्ये सचिन. षटकामध्ये खऱ्या अर्थाने पहा गोलंदाजी हो यावेळेस थर्डमॅनला शतरक्षक आहे. इथे मात्र आता थोडंसं कमबॅक होताना पाहायला मिळालं. बघता बघता 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हरमध्ये धावा. या धावफलकावरती जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाची धावसंख्या ही 17 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. डावाचा पूर्वार्ध इथे संपलेला आहे. अजूनही पूर्वार्धाचा जो खेळ उत्तरार्धाचा खेळ बाकी आहे. या उत्तरार्धामध्ये अर्थात 12 चेंडूमध्ये अजून किती धावा या टार्गेट शिर लावल्या जातील आणि त्या टार्गेट तो दिला जाईल. चॅलेंज किती केला जाईल तो म्हणजेच टीम गोरक्षनाथ डोंबिवली संघासमोर. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला चॅलेंज करता आलं पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला मिळण्यासारखी नाही तिला मिळवताना तुम्हाला धडपड करायची आहे. तिच्यासाठी तुम्ही धडपड केले तर एक ना एक दिवस 100% तुम्हाला मिळणार. भले तिच्यासाठी तुम्हाला 2 वेळा अपयशाला सामोरं जावं लागेल परंतु एक ना एक दिवस तुमच्यासाठी येऊ शकतो की त्या गोष्टीला तुमच्यापर्यंत स्वतःही यावं लागणार आहे. याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहेत, कष्ट करायचे आहेत. या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला स्वतःला झिजून घ्यावं लागणार आहे. तर आपण जरूर एक ना एक दिवस आपल्या मनासारखं घडणार. साई आलेला आहे गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. समोर आहे चंदू. साई गोलंदाज तयार. ओहो कदाचित पहा हा सरावाचा अभाव यावेळेस पाहायला मिळालेला आहे. पहिलाच बॉल थोडंसं लाईनमध्ये बरकडला, दिशामध्ये बरकडला, लेंथमध्ये बरकडला आणि पंचांचा सिग्नल आमच्यापर्यंत आलेला आहे की हा चेंडू वाईड आहे. पहा एखाद्या गोष्टीची सुरुवात होताना जर खडतर झाली तर तिचा शेवट गोड करता आलं पाहिजे. या ताकदीनं आपण प्रयत्न करा आणि एखाद्या गोष्टीचा सुरुवात जर गोड झाली तर तिचा शेवटही गोडच ठेवता आलं पाहिजे. यावेळेस हो इथे फटका हवेत. गणेश बॉल खाली आलाय. सुरेख झेल कॅरी केलाय. सचिनला मात्र यावेळेस माघारी परतावा लागलेला आहे. डावाला अजून एक खिंडार. सचिन बॅक टू द डगआउट. सचिन बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये चंदू दाखल झालेला आहे. चंदू नंबर 2 अर्थात मैदानाच्या आतमध्ये एक चंदू खेळतोय, दुसरा चंदू मैदानात दाखल झालेला आहे. 3-3 4-4 चंदू या टीम मध्ये आहेत. पहा फक्त साईज कलर वेगळा आहे पण आता 2 चंदू मैदानात दाखल झालेले आहेत. साईनं मिळवलेलं कमबॅक. ज्या सचिनच्या बॅटमधून षटकार चौकार येत होते त्या सचिनला माघारी परतावा लागलेला आहे. त्याच्या पारीचा अंत केलेला आहे. पहिला चेंडू खराब आला आणि त्याच्यानंतर त्याचा प्रयत्न त्याला साथ दिली गणेशनं. यावेळेस हो कदाचित शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक फंबल झालेला आहे. बॅटकट बाईज बॅटकट यस बॅटची हलकीशी एज घेतली गेलेली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक तिथे होता त्याला समजलं नाहीये आणि त्याच वेगाने चेंडू मात्र निघाला आणि तिथे 4 धावा आलेल्या आहेत चंदूच्या बॅटमधनं. संघाची धावसंख्या 23 धावा. 23 धावा धावफलकावरती आहेत. चांगली गोलंदाजी होणं अपेक्षित आहे. रवी कानमंत्र साईला देतोय कारण रवीना अंदाज अनुभव घेतला त्याच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये. इथे साई
याही वेळेस मला वाटतंय हा उलटा पुलटा शॉट. येस, पहा कदाचित आपण जर विचार केला फलंदाजाला कळाला नाही की हा चेंडू आता लागला कसा, कारण त्याला चेंडू खेळायचा होता एका दिशेला, परंतु नशिबाची साथ. एखाद्या खेळाडूच्या बाजूने जर नशीब चांगले असतील तर कितीही त्याला अवघड चेंडू टाकले ना तर ते चेंडू त्याच्यासाठी सोपेच दिसत आहेत. म्हणजे एखाद्या फलंदाजासाठी तुम्ही कसे चेंडू टाका, जर त्याच्या नशिबाने धावा त्याला घ्यायच्या असतील तर तो जरूर प्रयत्न करत असतो, त्याला यश मिळत असतं. आलेला चौकार संघाची धावा मिळतील धावसंख्येमध्ये 27, 27 धावा. 27 धावा धावफलकावरती आहेत. चंदू आज स्ट्राईक एनमध्ये पुन्हा एकदा. यावेळेस जागा बनवली, इथे गणेश टीप मध्ये आहे, कदाचित इथे चंदूही माघारी परतलाय. पहा जहागीर दसेवाडी संघाला एक गोष्ट समजली नाही की कदाचित ज्यावेळेस सचिन मैदानाच्या आतमध्ये खेळत होता, सचिनचे जास्तीत जास्त प्रयत्न बॅकवर्ड स्कोर लेग मध्ये होत होते, तिथे क्षेत्ररक्षण तैनात होता. सचिनला ते समजलं नाहीये. चंदूलाही वाटला शॉर्ट पिच चेंडू येत आहेत, कदाचित मीही त्याच दिशेला षटकार ठोकू शकतो, परंतु तिथे क्षेत्ररक्षक होता. कदाचित परफेक्ट टायमिंग जर जुळला असता तर 6 धावा मिळाल्या असत्या, परंतु जमलं नाही. फलंदाज बाद. 2 चेंडूचा खेळ या ओव्हरमधील बाकी आहे. प्रदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आता प्रदीप मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करणार, सध्याच्या स्थितीला धावसंख्या ही जरूर सचिननं बनवलेली आहे. धावफलकाला थोडासा सचिननं वेग दिला, कारण सचिनच्या बॅटमध्ये एक षटकार, एक चौकार, एक सिंगल आली. त्याच्यानंतर चंदू नंबर 2 ज्याच्या बॅटमध्ये लागोपाठचे हो यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू थोडासा गतीचा अंदाज हा बांधता आला नाहीये, आणि तिथे आलेला हा शेवटचा बॉल आता बाकी असेल. शेवटचा बॉल बाकी असेल यावेळेस. हो पहा इथे समजलं नाहीये. 3 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 3 ओव्हरमध्ये धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 27, 27 धावा जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाच्या. आता प्रश्न पडलेला आहे गोरक्षनाथ डोंबिवली संघाला की चौथा गोलंदाज आता कोण वापरायचा, चौथ्या गोलंदाजाची जबाबदारी आता कुणाच्या खांद्यावरती द्यायची हा प्रश्न पडलेला आहे. आणि गणेश आलेला आहे जो ओव्हर क्रमांक 4 हाताळण्यासाठी. सध्याची या परिस्थितीमध्ये गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. धावफलक थोडासा वेगानं पुढे जाऊन पोहोचला, त्याच्यानंतर इथे थोडासा वेग हा कमी झाला. जयराम पाधीर आणि कंपनी उपस्थित झाले, अर्थात चिंचवाडी. पहा जागा नाहीये, परंतु नेट आणलेली आहे. 7,500ची रोख मध्ये सराव केला जातो. आता चोख मध्ये मैदानात सामना खेळायचा आहे, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये गणेश आलेला आहे. डावातील शेवटचं षटक हाताळण्यासाठी समोर आहे चंदू. यावेळेस चंदूसाठी हा चेंडू फटका जबरदस्त आलाय. चंदूच्या बॅटमध्ये यावेळेस गणेशच्या पहिल्याच बॉलवरती ठोकलेला हा षटकार. 33 धावा. षटकाराला धावफलक जो स्थिरावला होता त्या धावफलकाला एका षटकारानं प्रचंड वेग मिळालेला आहे. त्यामुळे गणेशनं अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला आहे, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला सराव, क्रिकेट म्हटला तर तिथे सराव तेवढाच तुमचा क्रिकेट डेव्हलप होणार यात शंका नाही. तुमच्या घडलेल्या चुका या सुधारण्यासाठी तुम्हाला जास्तीचा सराव करणं अपेक्षित असेल. पहा मित्रांनो, सराव भरपूर आहे. सातत्यानं विचार केला तर पनवेल विभागामधील एक क्रिकेट संघ आहे, तो म्हणजे टीम खांदा. या टीम मध्ये एक फलंदाज आहे, त्याचं नाव आहे सुदाम. कमीत कमी उंची, कमीत कमी शरीरयष्टी, परंतु दिवसाला तो 90 चेंडू सराव म्हणून खेळतो. आणि तो भल्या गोलंदाजाला जो ओपन टेनिस क्रिकेट अर्थात खुल्या गटातही तो खऱ्या अर्थाने स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन मोठ्या व्यावसायिक गोलंदाजाला तो आपल्या बॅटच्या जोरावरती घाम फोडतोय. त्याच्यासाठी तो 90 चेंडू स्वतः त्याचे वडीलही त्याला टाकतायत. म्हणजे हा सराव फार महत्वाचा आहे. इथे यावेळेस हो देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे एक सिंगल बनलेली आहे, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. आणि आता 2 धावेनं संघाची धावसंख्या 35 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत.
जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक 3 चेंडूचा खेळ या डावातील बाकी आहे. पहिल्या बॉलवरती षटकार आला, दुसरा चेंडू डॉट आला आणि त्याच्यानंतर या चेंडूवरती 2 धावा षटकातील आणि या डावातील 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लाईन चेक केली जाईल. खराब चेंडू आहे, लाईन इथे चुकीची आहे आणि त्यामुळे पंचाने इथे घोषित केलेला आहे की हा चेंडू तुमचा चुकीचा आहे, अर्थात वाईट बॉल. वाईट चेंडू आलेला आहे. 36 धाबा 36 धाबा धाव फलकावरती आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस देखील लाईन थोडीशी बरकटली. लागोपाठचा हा दुसरा चेंडू खराब आलेला आहे. चुकीचे चेंडू कमी हाताळावे लागणार आहेत. जर आपण चुकीचे चेंडू हाताळले तर कदाचित हे चेंडू आपल्या संघासाठी येणाऱ्या धावा बनवण्यासाठी अर्थात दुसऱ्या डावासाठी थोड्याशा महागड्या ठरू शकतील कदाचित. याच्यासाठी तुम्हाला चुका कमी करणं अपेक्षित आहे. यावेळेस हो पॉईंटमध्ये फटका ढकलून खेळलेला आहे. एक सिंगल वेगानं बनलेला आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करत होते. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र या बॉल वरती आलेला आहे. 4 धाबा. चेंडू थांबला नाहीये. 4 धाबा आलेल्या आहेत. वेग भन्नाट होता. खाली क्षेत्र शोधलं होतं. चेंडूनं आधीच जागा बनवली होती. तिथे ओळखला होता गोलंदाजच्या लेंथला. त्याला फक्त पिक केलेला आहे. 41 धाबा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धाबा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर प्रयत्न. यावेळेस देखील मोठा फटका मिड विकेट मध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न शतरक्षक दिनेश आहे. त्याला इथे चकवा देण्याचा प्रयत्न. चेंडू अखेर लागोपाठचा चेंडूच्या बॅटमधनं आलेला हा दुसरा चौकार. 45 पहा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चंदूनं आतापर्यंत जर विचार केला तर 2 चौकार 1 षटकार जबरदस्त खेळ त्याचे आपल्याला पाहायला मिळालेले आहे. अर्थात 17 धाब्यांवरती जो बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक आणि संघाच्या 45 धाबा. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार गणेश. स्ट्राईक येते पुन्हा एकदा. प्रचंड वेग. यावेळेस मात्र टप्पा चूक होता. अशा पद्धतीनं मित्रांनो पहिला डाव संपलेला आहे. पहिल्या डावामध्ये धाव फलकावरती 45 बनलेले आहेत. 46 धाब्यांची आवश्यकता असेल ती म्हणजेच गोरक्षनाथ डोंबेरवाडी क्रिकेट संघाला. नंबर कोण आहे काय? जेडी त्या एमटीचा आरसा थोडासा वाकडा कर. इकडे पुढं त्या पल्सरच्या समोरची बाईक आहे पहा, तिचा आरसा थोडा फिरवा. जे गावदेव क्रिकेट संघ खानेवरीवाडी टीमचे संघ कर्णधार आणि टीम चिंचवाडी दसई टीमचे कर्णधार. आपल्याला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं आहे. आज फायनलचे दिवस आहेत आणि फायनलचा दिवस थोडासा विचार जर केला तर पावसाचं वातावरण, त्यासाठी आपण आयोजकांना सहकार्य करा. पहा खास करून चिंचवाडी संघ मैदानात ज्यावेळेस खेळण्यासाठी फलंदाजीसाठी जाईल त्यावेळेस जयराम पादीर अर्थात जेडी, ज्याच्या प्रत्येक षटकारासाठी महेंद्रसिंह ज्यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक, सोनू बोला ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 110 रुपयांचं पारितोषिक आणि महेश वाघ ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 151 रुपयांचं पारितोषिक, माझ्याकडनं 50 रुपयाचं पारितोषिक. एकूण टोटल आता तुम्हीच मारा. रोख मध्ये दिलं जाईल, असं नाही की उद्या बिद्या, रोख मध्ये दिलं जाईल. सत्तेचाळीस जाबेची आवश्यकता आहे गोरक्षनाथ डोंबेरवाडी क्रिकेट संघाला. 46 जाबेची आवश्यकता आहे. 45 पहिल्या डावामध्ये जहागीर दसेवाडी क्रिकेट संघानं बनवलेले आहेत.
मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळते. गोरक्षनाथ डोंबेरवाडी क्रिकेट संघाची दिनेश आणि मनोज ही सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. टॉस इथे संपन्न होतोय. चिंचवाडी क्रिकेट संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. महेश, चिंचवाडी संघाने फलंदाजी का घेतली माहिती आहे का? 100, 110, 151, 50 याच्यासाठी एंट्री वसूल होईल. जेडी थोडीशी तब्येत बनवून ठेव, वडापाव खाऊन राहा. चंदू नंबर 1. चला मॅचकडे वळत आहोत आणि निश्चित मॅचकडे वळत असताना आपण पाहतो चंदू समोर मनोज आहे. पहिलाच बॉल फुल टॉस बॉल बॅक स्कोरलेग मध्ये खाली क्षेत्र आहे. एक सिंगल बनलेले आहे. आउटस्विंग स्लो आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथे आलेल्या या 2 धाबा संघाचं खाते इथे खुलं केलेलं आहे. पहा महेंद्र शीत यांच्या माध्यमातून 100 नाही, प्रत्येक षटकारासाठी 500. सोनूबाला 555 आपण रेडी ठेवा. गोलंदाज तयार होईल चंदू. इथे टाकलेला हा चेंडू भन्नाट वेग, टप्पा अचूक आहे. ऑलराऊंडर खेळाडू कसा असावा हे मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपल्याला चंदूच्या माध्यमातून पाहायला मिळाल. सराव कुठेतरी कमी होता. या अगोदर पहा जहागीर दसेवाडी क्रिकेट संघाला मैदान नव्हतं प्रॅक्टिससाठी. त्याच्यानंतर मैदान मला वाटतं 2 वर्षापासून तयार करत होते. या वर्षामध्ये रेडी झालेला आहे आणि तिथे सरावही सुरू आहे. यावेळेस समोरच्या दिशेला संकुल मेंगा, त्याच्याकडनं थोडीशी चुकी, परंतु निश्चित एक सिंगल घेतलेली आहे. माहित आहे संकुल मेंगाला, माहित आहे जहागीर दसेवाडी टीमला, मनोज जर शेवटच्या षटकापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत राहिला तर आपल्या खिशातील सामना हा खेचून नेऊ शकतो. एवढी कॅपॅसिटी, एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे मनोजची. आणि अशा फलंदाजाचा आपण झेल सोडताय तर कदाचित याच्यानंतर तुम्हाला तयार राहावं लागणार आहे की येणारा गोलंदाज त्याला कशा पद्धतीनं थांबवेल मनोजला. इथे स्ट्राईक एंडवरती दिनेश आहे, डावकुराताचा खेळाडू. दिनेशकडे देखील भरपूर क्षमता आहे. चंदूकडे देखील आतापर्यंत चंदूने 3 चेंडूमध्ये 3 धाबा खर्च केलेले आहेत. 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आलेला नाहीये. वेग भन्नाट होता, टप्पा तिथे अचूक होता. आलेला हा डॉट बॉल, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. चांगली गोलंदाजी सध्या होताना पाहायला मिळते. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा दिनेश आहे. यावेळी समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रदीप बॉल खाली येतोय. तिथे चुकाने यशोप्पा सेल कॅरी केलाय आणि यावेळेस मात्र माघारी परतलाय दिनेश. बॅक टू द डगआउट, विकेट. मैदानाच्या आतमध्ये दिनेश बाद झाला. सोस्त्यामध्ये जास्त काळ जे थांबता आलं नाहीये. भागीदारीची गरज आहे. आता 2 भाऊ आता खेळपट्टीवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. चंदू जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. एक छोटा भाऊ, एक मोठा भाऊ. परंतु आता डावाला सावरायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला कामगिरी चांगली करायची आहे. मनोज खऱ्या अर्थाने आपली विकेट थांबून खेळणं फार महत्त्वाचं आहे. चंदू मैदानात दाखल झाला आहे. फेकी क्रिकेटपासून खऱ्या अर्थाने पाहत चंदूला आपण पाहत आलेलो आहेत. चंदू अगदी छोटासा होता, तिथून त्याला पाहत आलोय की तो सातत्यानं डोंबेरवाडी क्रिकेट संघासाठी विकेट किपर म्हणून काम करायचा. परंतु आता संघामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्वाची भूमिका त्याला पार पाडायची आहे, ती म्हणजेच टॉप ऑर्डरची फलंदाजीसाठी चंदू तयार आहे. चंदू टू चंदू. यावेळेस चुकी होते की काय? इथे लाईन चेक केली जाईल, परंतु क्षेत्ररक्षक योगेश थोडंसं स्लिप झालेला आहे. वाईट +1, 2 धाबा येतील या बॉलवरती. या 2 धाबा येत आहेत आणि या 2 धावेने आता संघाची धावसंख्या थोडीशी भर पडेल. 5 धाबा त्या धावफलकावरती आहेत. 5 धावा धावफलकावरती. मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. स्ट्राईक एंडवरती मनोज आहे. यावेळेस समोरच्या दिशेला शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू नेहमीही फलंदाजाला घातकी हा ठरत आलेला आहे. अनेक स्पर्धांमध्ये ते आपण पाहत आलेलो आहे.
पहिला चेंडू 2 धावा, त्याच्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू ते सिंगल, चौथा चेंडू डॉट, पाचवा चेंडू ते विकेट, 6वा चेंडू वाईट आणि 7वा चेंडू म्हणजे जो षटक संपलेला आहे त्यावरती विकेट. पहा शेवटचा चेंडू जास्तीच्या जास्त वेळा आपण पाहिलेला आहे की फलंदाज साडीतून नेहमी घातकी ठरलेला आहे. हे चित्र आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेलं आहे, इथेही तेच घडलेलं आहे. मनोजला थांबायचं होतं, कदाचित मनोजची विकेट फार महत्त्वाची होती, ही जहागीर दसेवाडी संघालाही माहीत होतं आणि मनोजची बॅटिंग लाईन ज्या पद्धतीनं स्ट्रॉंग आहे त्या पद्धतीनं त्यांना माहीत आहे की जास्तीत जास्त काळ मनोजला खेळपट्टीवर थांबून द्यायचं नाही. या उद्दिष्टानं गोलंदाजी केली. शेवटच्या बॉलवरती अखेर मात्र ज्या संकुल मेंगाळनं झेल सोडला होता मनोजच्या अगोदर, त्याच संकुल मेंगाळनं झेल कॅरी केला आणि तिथे मात्र बाद झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आलेला आहे उत्तम गोलंदाजीसाठी. तर स्ट्राईक एंडवरती यावेळेस नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. गणेश यावेळेस मैदानात दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाज उत्तम आलेला आहे. समोर आता आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे चंदू, डावखुराचा खेळाडू. भागीदारीची गरज आहे यावेळेस देखील. हो, बॅटवरती चेंडू व्यवस्थित आलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चंदू बॉलपर्यंत संकुल बॉलपर्यंत पोहोचलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण. 6 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना गोरक्षनाथ 11 डोंबेरवाडी. सध्याची परिस्थिती जर पाहिली तर कुठेतरी धाव्यांची गरज आहे. धावफलक शांत आहे, त्या धावफलकाला वेग द्यावा लागणार आहे. यावेळेस जबरदस्त स्टेप आउट झालाय उंच आकाशात. 6 धाव्यांसाठी लॉंग ऑफ सीमारेषा क्लिअर करत असताना गणेशच्या बॅटमधनं आलेला हा खणखणीत षटकार. 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा. चांगला फटका गणेशच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालेला आहे. याच पद्धतीनं फटकेबाजी होणार का यापुढे? अशा पद्धतीनं फटकेबाजी झाली तर धावा बनू शकतील यात शंका नाही आहे. यावेळेस जरूर चेक केलं जाईल आणि इथे टाकलेला हा चेंडू आलेला आहे तो म्हणजे यस डॉट बॉल. कदाचित या पद्धतीचे चेंडू जर तुम्हाला येत असतील यावरती आपण कुठल्याही दिशेला फटके खेळू शकता, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला अगोदरच तयार राहणं फार महत्त्वाचं आहे. स्टेप आउट झालाय पुन्हा एकदा. त्याच्यानंतर पहा फलंदाजाचा स्टान्स ओळखला होता गोलंदाज उत्तमनं आणि त्याच्यामुळे जरूर आलेला आहे हाही बॉल डॉट. 4 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. गोलंदाजी कमालीची उत्तमची सध्या होती. गणेश मोठ्या फटक्याची गरज आहे. इथे पॉइंट मध्ये खेळून काढलेला आहे. हलक्या हाताने टॅप केलेला आहे. एक सिंगल वेगानं बनलेला आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा तर बनलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न नाही आहे. 2च धावा. या 2 धावेनं 14 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 46 धावेचा पाठलाग जो करायचा आहे. सिद्धगडवाल्यानं गुपचूक नेऊ नका, आमच्याही वाट्याच्या येऊ द्या, अन्यथा तुम्हाला पचणार नाही. एका चेंडूचा खेळ बाकी आहे. एका चेंडूचा खेळ जो बाकी आहे. यावेळेस देखील समोरच्या दिशेला फटका जबरदस्त. गणेश मेंगाळ थांबत नाहीये. यावेळेस मात्र आलाय गणेशच्या बॅटमधनं हा षटकार. 20 धावा. आता 12 चेंडू 26 धाव्यांची गरज आहे. हा कदाचित मनोज जर थांबला असता, मनोजच्या माध्यमातून खऱ्या तरी अजून लवकर धावा धावफलकावरती ज्या जोडता येऊ शकल्या असत्या. गणेश ज्या पद्धतीनं सेट झालेला आहे, गणेशला खऱ्या अर्थाने आता या पद्धतीने खेळायचं आहे आणि चंदूला त्याला जास्तीत जास्त वेळा स्ट्राईक द्यायचे आहेत. तर कदाचित या धावा तुम्हाला लवकरात लवकर हे विजयापर्यंत पोहोचू शकतील आणि कमीत कमी डॉट चेंडू जर आपण खेळून काढले तर या धावा आपल्याला बनतील. कारण जहागीर दसेवाडी संघाकडे गोलंदाजी देखील स्ट्रॉंग आहे, परंतु तेवढाच अनुभव चंदूकडे देखील आहे. स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल चंदूला. गोलंदाजी मार्कवरती देखील चंदू नंबर 2 जो आपल्याला पाहायला मिळेल. चंदू आलेला आहे गोलंदाजीसाठी. स्ट्राईक एंडवरती देखील चंदू आहे. लाईन चेक केलेली आहे. लाईन चेक केली आहे आणि डावखुरा आता फलंदाज ज्या वेळेस येतो ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने फलंदाजासमोर नेहमी हा प्रश्नचिन्ह उभा राहत असतो की
त्याला कुठल्या पद्धतीने चेंडू टाकू, कारण डावखुरा आताच्या फलंदाजाला तुम्ही कसाही चेंडू जर टाकला तरी तो जास्तीच्या वेळा जास्त तो आक्रमणच करत असतो. गोलंदाज चंदू तयार. यावेळेस देखील फटका चांगला आहे, शतरक्षक डीप मध्ये आहे, हे म्हणतं चूक झालेली आहे, एक सिंगल घेतलेली आहे. पहा हा झेल इम्पॉर्टंट होता, कारण कदाचित इथे विकेट आली असती तर धावफलकाला थांबवता आलं असतं, परंतु हेमंतकडनं चुकी झाली. यस पहा, मी येणाऱ्या सगळ्या टीम्सला तर एकच सांगेन की शक्यतो आपण डावखुरानं उजवा असे फलंदाज पाठवा. सोनू बला यांचा व्यायाम या 3 दिवसात झाला नाहीये, आज त्यांचा व्यायाम होईल आणि तब्येत कमी होईल, शंका नाही. गोलंदाज तयार. यावेळेस देखील फटका जबरदस्त आहे, योगेश टीप मध्ये आहे, एक सिंगल बनलेले आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाईल इथे. ओहो पहा जबरदस्त सिंगल डबल. ओहो कदाचित इथे लक्ष होतं की नव्हतं, ही चालाकी आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत, सिंगल डबलने धावफलक पुढे हालता ठेवलेला आहे. काही होऊ शकतं, असं वाटलं नाही की विदाऊट प्रॅक्टिसचा संघ मैदानात बॅटिंग करतोय. कदाचित प्रॅक्टिस होत असेल, कारण ज्या पद्धतीनं बॅटिंग होते चांगली बॅटिंग मैदानात सुरू आहे. चेंडू समोर करा त्याने पहा, प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट आहे, पण 26 धाव्यांची गरज होती 12 चेंडूमध्ये. त्याच्यानंतर चाललेला स्टीफ आउट झालाय, फटका इथे गणेश बेंगाल 6 धाव्यांसाठी ठोकतोय, जबरदस्त. एक पाऊल पुढे आला, त्याला ठोकले 6 धाव्यांसाठी. 30 धावा, आता 16 धावेची गरज आहे. नऊ चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस देखील हो फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल तर वेगाने बनलेले आहे, दुसरीचा प्रयत्न इथे केला जाईल का नाही, पण कदाचित एकच धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. चंदू आणि गणेशला माहित आहे धाव बनू शकली असते, परंतु जर विकेट गेली तर पाठीमागे सपोर्ट काय आहे कदाचित याचा अंदाज घेऊन त्याने एकच धाव घेतलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने चंदूचा इतिहास आपण आता पाहिलेला आहे. आतापर्यंत मैदानात दाखल झाला, डॉट चेंडू नाही खेळला, भले त्याने एक सिंगल घेतलेली आहे पण डॉट चेंडू खेळलेला नाहीये. त्याच्यासमोर चंदू आहे. कदाचित या फटक्याची गरज होती का, हा फटका खेळायचा होता का, या चेंडूवरती हा फटका सक्सेस ठरू शकला असता का, हा अंदाज चंदूंना घ्यायचा होता. कदाचित या बॉलवरती सरळ बॅटने जर मला वाटतं फटका खेळला असता तर महेश वाघ सर एखादी सिंगल डबल येऊ शकले असते, पण तुम्ही देखील काल त्याच पद्धतीने रिव्हर्सचा फटका खेळायला गेले, तिथेही चूक झाली. म्हणजे या मैदानावरती कुणी कुठल्याही क्षणी कुठलाही फटका खेळू शकतो, काही होऊ शकतं. विकी मैदानात दाखल झालेला आहे. ते 31 धावा बनलेल्या आहेत, मला वाटतं 15 किती 5 चेंडू झालेत. पंधरा धावेची गरज आहे. 7 चेंडू 15 धावेची गरज. फटका तिथे हवेत, भाऊ बॉल खाली, चुका नाहीये, विकेट. 6 चेंडू 15 ची गरज. 14 जरी बनल्या तरी सुपर ओव्हर होऊ शकते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्याच्या स्थितीला डाव संघर्षाचा आहे. मैदानाच्या आतमध्ये रवी दाखल होताना पाहायला मिळेल. आता पुन्हा एकदा 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गणेश ज्याला स्ट्राईक आहे, मला वाटतं गणेश आता हे 6 चेंडू खेळून काढणार का. गणेशला आपली ज्या पद्धतीनं बॅटिंग लाईन सुरू आहे त्या पद्धतीनं त्याला खेळावं लागणार आहे, कारण सगळ्या धावा आता गणेशनं बनवलेल्या आहेत. संघ अडचणीत होता, असं 2 षटकामध्ये वाटलं होतं की धावा बनू शकणार नाहीत, परंतु गणेश जसा स्टेप आउट होऊन खेळायला सुरुवात केली, गणेशनं षटकार चौकार खेळले, त्याच्यानंतर चंदूनं त्याला साथ दिली होती, त्याच्यानंतर धावफलक हलता राहिला होता. परंतु पहा डावाला कुठल्याही क्षणी खिंडार पडू शकते. चंदूनं तो फटका जर स्विचचा खेळला नसता तर सिंगल आली असती, अजून 1 चेंडूवरती एखादी धाव जमा झाली असती, 2 चेंडू खेळायला मिळाले असते, परंतु 1 चेंडू खेळला, नवीन फलंदाज गेला, म्हणजे लागोपाठचे 2ही चेंडू खऱ्या अर्थाने धावा आल्या नाही आणि महत्वाचे 2 फलंदाज तिथे बाद झालेत. ते 2 चेंडू आपल्या संघासाठी पोषक ठरले असते, परंतु इथे काय होणार, अजूनही सामना कुठल्याही बाजूने जाऊ शकतो. 6 चेंडू आणि
15 धावेची गरज आहे. 6 चेंडू 15 धावा. मैदानाच्या आतमध्ये गणेश तयार आहे. 6 चेंडू मध्ये 15 धावेची गरज. चेंडू उंच गेलेला आहे. शतकचे बॉल खाली आणि तिथे महत्वाच्या क्षणी टिपलेला झेल. फलंदाज गणेश झाला फेल. आलेले आहे विकेट. चला मैदानाच्या आतमध्ये गणेश बाद झाला आणि महेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळाले. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. गणेश खऱ्या अर्थाने पहा या डावाला गणेशनं कलाटणी दिली होती. वेगळं रूप वळवलं होतं या सामन्याला, परंतु त्याला जास्त काळ थांबता आलं नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा याच्यानंतरचा संघ आपण रेडी राहायचं आहे आणि लगेच एका साइडनं मॅच संपली की लगेच मैदानात दाखल व्हायचं आहे. इथे टाकलेला हा चेंडू लाईन खराब आहे. एक संधी. पर्याय अजून खुले आहेत तुमच्याकडे. ज्यावेळेस असे पर्याय जर तुमच्याकडे खुले होत असतील तर तुम्हाला विजयासाठी जाणं एवढं अवघड होऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला प्रयत्न चांगले करावे लागणार आहेत. गोलंदाज तयार. स्टेप आउट झालाय. समोरच्या दिशेला खेळून काढलेला आहे. एक सिंगल इथे घेतलेली आहे. शतरक्षक थोडस फंबल झालाय. एकच धाव. मॅच मध्ये आता चेंडू बाकी आहे. 4 धावांची गरज आहे. 13. 4 बॉल 13 धावा 2 षटकार. काही गेम पलटी करू शकतं. आता पहा 4 चेंडू 13 ची गरज. 4 चेंडू 13 ची गरज. उंच भरपूर आहे. लांब किती पाहावं लागेल. ओहो थोडासा टाइम कमी पडला आणि शेवटच्या क्षणाला बाद व्हावं लागलेला आहे. अगदी थोडीशी ताकद अपूर्ण राहिली, परंतु सुरेख फटका सजवला होता. मॅच मध्ये काही होऊ शकते. एक चुकी गोलंदाजाची फलंदाजाला मोठ्या फटक्यात रूपांतर करावं लागणार आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 13 धावेची गरज आहे. 3 चेंडू मध्ये 13 धावा 2 षटकार खेळावेच लागणार आहेत. षटकाराचीच गरज होती. रवीनं खऱ्या अर्थाने मोठ्या फटक्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्न केले. यावेळेस देखील फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू डीप मधून बॉल पर्यंत पोहोचला. एक सिंगल इथे वेगानं बनलेला आहे. स्ट्राईक एंड वरती. तिथे काय होऊ शकतं. 2 धावा. 2 चेंडू 11 ची गरज. या बॉलवरती षटकार कुठल्याही पद्धतीत येणं आणि येणंच आहे. या बॉलवरती जर षटकार आला तर शेवटच्या क्षणाला काही होऊ शकेल हे सांगता येणार नाहीये. योगेश खऱ्या अर्थाने पहा संघाचे महत्वाचे फलंदाज बाद झालेले आहेत, परंतु आता अजय मैदानात आहे. या बॉलवरती षटकार येणार का. यावेळेस सोहो देखील समोरच्या दिशेला फटका खेळलाय. उत्तम बॉल खाली आलाय. चुका नाहीये. अखेर तिथे बाद झालेला आहे. विकेट. एकाच चेंडूचा खेळ बाकी आहे. खानिवरेवाडी कोण आहे. खानिवरेवाडी ना. तर खानिवरेवाडी टीम आपण तयार आहे. जशी मॅच संपली झाली एका साईडने लगेच मैदानात दाखल व्हा. आज फायनल आहे. आज कमीत कमी वेळा जास्तीचे सामने खेळायचे आहेत. यावेळेस उंच भरपूर गेलेला आहे आणि ते अभिनंदन टीम जहागीर दसेवाडी, टफ अँड हार्डलक टीम गोरक्षनाथ 11 डोंबिवली. चंदू नंबर 1 ज्याची